म्हणून सांगितलं म्हणतात. महाराज म्हणजे काय करा की काही उपाय करा, पण काय करा की खरोखर मच्छिंद्रनाथाला या ठिकाणी या नाथाला इथं म्हणजे आणून काय करा ती विद्या मला एकदा प्राप्त करून द्या. आणि असं मला पटपटा पाय पडला. आता अशा प्रकारे सांगितलं की एवढा विचार सांगितल्यानंतर मग आता बृहस्पती आपले मान बोलावलं आणि सांगितलं की आपल्या शिष्याला ही विद्या द्यावंच लागते आपल्याला, कारण या ठिकाणी त्याची इच्छा झालेली आहे आणि इच्छा झालेल्या गोष्टी गुरुचं तुम्ही अशा प्रकारे खरं कर्तव्य आहे असा विचार झाला म्हणून सांगितलं म्हणतात. राजा हे कार्य करायचं ना, मग सोम नावाचा यज्ञ करावा आणि सोम नावाचा यज्ञ केल्यानंतर मग मात्र म्हणजे काय निमित्त झाला आपल्याला, आणि निमित्त झालं की म्हणजे काय करू आपण देवलोकामध्ये बोलून घेऊ आणि देवलोकात बोलून घेतल्यावर मग तू म्हणशील ना ती विद्या प्राप्त करून घेऊ आणि नंतर म्हणजे मग बघ म्हणजे तू अशा प्रकारे सांगितलं. आता ही शब्द ऐकला इंद्रदेवाला नाही काही हरकत नाही, तुम्ही म्हणसाल ना किती संपत्ती खर्चू द्या किती कष्ट लागू द्या पण ही विद्या मला प्राप्त झाली पाहिजे. आता एवढी तीव्र इच्छा पाहिली तोच गुरुना अशा प्रकारे सांगितलं की यज्ञ करायचा म्हणल्यावर इंद्रानं होकार दिला म्हणून सांगितलं म्हणतात. मग सेवा करायची, सेवा करून मन जिंकून घ्यायचं आणि जेणेकरून आपल्याला ही विद्या प्राप्त व्हावी असं कुशल करायचं. आता हे म्हणल्यानंतर म्हणजे इंद्रदेव मला मी खरोखर म्हणजे संपत्तीमध्ये भुललो होतो पण आता मला भान झालं अजिबात म्हणजे कोणाचा अशा प्रकारे हे करणार नाही, त्या ठिकाणी सांगितलं द्रोह करणार नाही, सगळ्या अशा प्रकारे चांगलं वागेल आणि त्या ठिकाणी सांगितलं नादाचं मी मन जिंकून घेईल, मला ही विद्या प्राप्त करायची आहे असं म्हणल्यानंतर खरोखर डोक्यावर हात दिला बृहस्पती आणि खरोखर सांगितलं काय हरकत नाही, तू म्हणतोस ना यज्ञ करू म्हणून सांगितलं म्हणतात. अशा प्रकारे सांगितलं इंद्राला सांगितलं काय हरकत नाही, देवाला सांगितलं हो इंद्रदेव म्हणजे यज्ञ करू म्हणजे म्हणजे पण आता पाठवायचं तरी कुणाला, अहो यज्ञ त्या योग्याला बोलवायचं म्हणजे त्याच्यात सलगीचा माणूस पाहिजे पाहुणा पाहिजे मग मात्र ते येतील अशा प्रकारे म्हणजे विचार करतो आणि मग ते विचार झाले की कोणाला पाठवायचं असा विचार झाला म्हणून सांगितलं म्हणतात. त्या ठिकाणी सांगितलं मच्छिंद्राला आणि त्याला अशा प्रकारे सांगितलं घडलं की मग मात्र मच्छिंद्र काय करतात की त्याची विनंती केल्याबरोबरच या ठिकाणी काय करतात देवलोकामध्ये येण्यासाठी तयार होत होतात आणि मग मात्र म्हणजे त्या ठिकाणी सांगितलं मच्छिंद्र त्याला शब्द टाळू शकत नाही असा त्या उपरेचर बसतो आहे आणि त्याला आपल्याला बोलावं लागतंय आणि त्याला आमंत्रित केल्यावर मग मात्र म्हणले बघा नाथ सगळे देतील आणि त्यासाठी सहमत होतील आणि मग मात्र ते कार्य सिद्धीला जाईल असं सांगितलं म्हणतात. जेणेकरून मच्छिंद्राची भेट घेतली तोच काय होईल म्हणले की त्या ठिकाणी सांगितलं उपरीकर वसूला पाहिल्याबरोबर काय करतील म्हणले नतमस्तक होतील मच्छिंद्रनाथ आणि मच्छिंद्रनाथ काय करतील म्हणले उपरीकर वसू म्हणतील तसाच निघतील म्हणले आणि निघाल्यानंतर मग मात्र म्हणजे आपलं कार्य सिद्धीला जाईल असं सांगितलं. खरोखर त्या ठिकाणी सांगितलं नतमस्तक झाला आणि नतमस्तक होऊन काय केलं आपल्या गोष्टी पाहिजे धन्य म्हणले कारण त्या ठिकाणी सांगितलं माझ्या मनाला वाटतं ते पूर्णाने तुम्ही गुरु आहात म्हणून देवताचे गुरु म्हणून तुम्ही श्रेष्ठ आहात अशा प्रकारे त्या ठिकाणी आनंद झाला म्हणून सांगितलं म्हणतात. तुम्ही
म्हणले विनंती करा आणि पाठवून अशा प्रकारे म्हणजे या कार्याला लागा आणि मी यज्ञाला जे लागत ती सामग्री पुरवण्याच्या मागे लागतो असं सांगितलेले म्हणतात. मग एकदा का म्हणे अमरपुरीमध्ये या ठिकाणी सांगितलं मच्छिंद्राचं आगमन झालं की मग मच्छिंद्राचं आगमन झाल्यानंतर म्हणले तू म्हणू नये की आपण राजा त्या ठिकाणी सांगितलं राजाचं भूषण राजाचं काही ठेवायचं म्हणले पण काय करायचं दास व्हायचं म्हणले आणि दास जागा झाला का म्हणले तू त्या ठिकाणी सांगितलं खरोखर दीनवचने कायावाच्या म्हणे पूजावे अशा प्रकारे सांगितलं लहान होय आणि लहान होऊन त्याची पूजा कर पूजा केल्यानंतर मग ते संत काय करतील प्रसन्न होतील आणि तुझी इच्छा पूर्ण करतील म्हणून सांगितलं म्हणतात. की मग त्या ठिकाणी सांगितलं त्याच्या प्रेमानं काय होईल की खरोखर ते अमृताचे हे आहे शब्द आहे आणि त्याच्या शब्दाला काय करा म्हणजे तुम्ही ग्रहण करा आणि ग्रहण करून त्याला प्रसन्न केलं की मग मात्र मध्ये तुला ती विद्या प्राप्त होईल आणि एकदा का विद्या हाताला आली की मग त्या ठिकाणी सांगितलं म्हणजे तू परिपूर्ण झाला असं म्हणल्यावर म्हणले इंद्रदेव काय करेल आनंदानच अशा प्रकारे नाचला मग म्हणले खरं गुरु अशा प्रकारे तुम्ही म्हणल्याप्रमाणे हे कार्य करू असं सहभागी सांगितले म्हणतात. परिपूर्ण असलेली नवनाथ आहे आणि ते जर आलं ना मग त्या ठिकाणी सांगितलं काय करतील ते अशा प्रकारे सांगितलं इच्छा मात्रामध्ये दुसऱ्याला प्रबळ करण्याचं सामर्थ्य त्याच्यात पोटामध्ये अशा प्रकारे आहे. सहजच बोलले ना सहज बोलणे हाती उपदेश करुणी साया अशी ते नाद आहे मग त्याला अशा प्रकारे आणण्यासाठी उशीर नको अशा प्रकारे सांगितलं म्हणतात. महाराज म्हणजे अशा प्रकारे ज्या नवविध प्रकारच्या भक्ती आहेत त्या भक्तीनं परिपूर्ण असले नाथ आणि ते अशा प्रकारे नाथ एकदा का आलं ना मग त्या ठिकाणी सांगितलं दुसरं काही मिळवायची तुला गरज नाही तू अशा प्रकारे समर्थशील होशील आणि या ठिकाणी सांगितलं हे तात्पर्य तुला लाभेल म्हणून सांगितलं म्हणतात. अशा गुरुच्या बोलण्याच्या वचनावर मान डोलावली म्हणतात इंद्रानं आणि इंद्रानं काय केलं तात्काळ मातली नावाच्या सारख्याला सांगितलं जा आणि उपरेचर नावाच्या गुरुला काय केला की घेऊन या सन्मानपूर्वक अशा प्रकारे आणा आणि आणून त्याला काय कार्य सोपवायचं आहे ते नंतर पाहू फक्त तुम्ही जाऊन घेऊन या म्हणून सांगितलं म्हणतात. सोम नावाचा यज्ञ करायचा आणि त्या यज्ञासाठी काय केलंय की आमच्या महाराजांना विनंती केली आहे आणि बरोबर त्या ठिकाणी सांगितलं म्हणतात आता हे बोलविण्याचं प्रयोजन माती नावाच्या सारख्याला बोलविलं आणि अशा प्रकारे तयार झाले म्हणतात. अशा प्रकारे सांगितलं मग सांगितलं बाबा की जे काही म्हणजे नवनाथ आहे या नवनाथाला काय करायचं म्हणले विमान पाठवायचं विमानामध्ये अशा प्रकारे सांगितलं या अशी विनंती करायची आणि विनंती करून आपल्याकडे हे एक प्रकारचं मूळ पाठवायचं आणि या ठिकाणी देवलोकात आणायचं म्हणून सांगितलं म्हणतात. अशा प्रकारे सांगितलं सांगितलं बाबा काय करायचं म्हणजे की सोम नावाचा जे काही यज्ञ करायचं आणि ते सर्व काही म्हणले नवनाथाच्या हाताला अशा प्रकारे करायचं आणि त्यांच्या हातामध्ये सर्व काही झोपून द्यायचं म्हणून सांगितलं म्हणतात.
इंद्राची आज्ञा मोठी नाही. उपरीचे रोजगारी म्हणतात बद्रिका आश्रमाला. बद्रिका आश्रम अशा प्रकारे संगीत म्हणतात तपोनिष्ठतेचं स्थान होतं आणि त्या ठिकाणी वचनात राहतात हे अशा प्रकारे खरोखर माहीत होतं म्हणतात. म्हणून त्या ठिकाणी ते विमान अशा प्रकारे बद्रिका आश्रमाला निघाला म्हणून सांगितलं म्हणतात. ज्याला काय म्हणतो म्हणजे आडबगीनाथ असे काय म्हणले बद्रिका आश्रमाच्या ठिकाणी हे सर्व सिद्ध पुरुष त्या ठिकाणी होते म्हणतात. आणि या सिद्धायला त्या ठिकाणी बरोबर मच्छिंद्रा समवेत त्या ठिकाणावर थांबलेले होते. आता असा ते भक्ताचा मेळा आहे हा तिथं पाहिला म्हणून सांगितलं म्हणतात. आईचा समुदायात मच्छिंद्र जाते अवघड पडले फिरतात मग उठून मोडी जाते समर्पित महाराजा. अशा प्रकारे उपरीचे स्वतः मनापासून आल्याबरोबर त्या ठिकाणी नजर केली म्हणून अशा प्रकारे सांगितलं. मच्छिंद्रनाथानं उपरीच्या नावाच्या वस्तूचं जे काय म्हणजे भेट घेतली म्हणून सांगितलं म्हणतात. अशा प्रकारे म्हणजे मच्छिंद्राची भेट घेतली. मच्छिंद्रानं दर्शन घेतलं उपरीच्या नावाच्या वस्तूचं आणि खरोखर त्या ठिकाणी आता याची भेट झाल्यावर मग सांगायला तुमचं येणं कसं काय झालं. येणं कसं झाल्यानंतर म्हणजे बाबा जे काही म्हणजे सोम नामाचा यज्ञ देवताच्या त्या ठिकाणी आमंत्रण आहे आणि त्या ठिकाणी यज्ञ असल्या कारणास्तव तुम्हाला बोलण्यात आले अशा प्रकारे म्हणून लागले म्हणून सांगितलं म्हणतात. अशा प्रकारे सांगितलं बाबा तुम्ही हे जे काय कार्य करायचे ते सिद्ध व्हावं आणि खरोखर यज्ञाला सहभाग घेऊन अशा प्रकारे तो यज्ञ परिपूर्ण करा अशी विनंती त्या